जानेवारी 1648 मधली गोष्ट आहे। विजापूरच्या मोहम्मद आदिलशहाच्या दरबारात एक थैली आली, एक पत्र आलं। हे पत्र कर्नाटकातनंच आलं होतं आणि या पत्राचा साधारण आशय असा होता की तुमचाच एक कर्नाटकातला हिंदू जहागीरदार इतर हिंदू नायकांना एकत्र करून तुमच्या विरुद्ध बंड करू पाहतोय। ही बातमी एकीकडे आदिलशाहीची डोकेदुखी वाढवणारी होती, त्याचप्रमाणे याच जहागीरदाराच्या पुण्याच्या जहागिरीवरनं येणाऱ्या बातम्या सुद्धा आदिलशाहीची चिंता वाढवणाऱ्या होत्या। आणि त्यानंतर विजापुरात एक भयंकर कट शिजला। तामिळनाडूमध्ये जिंजी नावाचा किल्ला आहे। हा जिंजीचा किल्ला घेण्यासाठी वजीर मुस्तफा खानाच्या नेतृत्वाखाली एक मोठी मोहीम आखण्यात आली आणि आदिलशाहीतल्या सगळ्या मोठ्या जहागीरदारांना, सरदारांना फरमानं रवाना करण्यात आली की आपापल्या फौजेसह तुम्ही वजीर मुस्तफा खानाच्या नेतृत्वाखाली जिंजी मुक्कामी दाखल व्हा। काहीशा नाखुशीनच हा जहागीरदार सुद्धा मुस्तफा खानाच्या नेतृत्वाखाली जिंजी मुक्कामी दाखल झाला आणि जिंजीच्या मोठ्या किल्ल्याला वेढा पडला। शौर्य, धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही। शिवचरित्रातील अफजल खान वधाचा महापराक्रमी